फ्रेंड्स, मी पूजा. माझं यूट्यूब चॅनल SP मॅथमॅटिकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पफुल ठरणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये अंकगणिताचे काही टॉपिक्स बघणार आहोत. अंकगणित हा स्पर्धा परीक्षेतील एक महत्त्वाचा भाग असून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तो कठीण वाटतो. तर अंकगणिताला सोप्या भाषेत मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. स्पर्धा परीक्षेशी निगडीत हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा बेसिक आहे, जो आहे संख्या. तर संख्येचे प्रकार, त्याची काही उदाहरणे आणि संख्येच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण आज बघणार आहोत. कारण याचा उपयोग आपल्याला आपल्या पुढील जे अंकगणिताचे काही टॉपिक्स आहेत त्याच्यासाठी उपयोग होणार आहे. म्हणून ही बेसिक इन्फॉर्मेशन आज आपण घेऊया. तर संख्या, नंबर्स. तर यात म्हणजे संख्येचा जो पहिला प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या जे काउंटिंग नंबर्स आहेत. काउंटिंग नंबर्स कुठले? जसे की 1, 2, 3, 4 अँड अप टू सो ऑन. ह्या ज्या संख्या आहेत ह्या मोज संख्या आहेत. ह्या काय म्हणत असतो? नॅचरल नंबर्स म्हणत असतो. आणि हे जे नॅचरल नंबर्स आहेत ते जर संचाच्या स्वरूपात आपल्याला लिहायचे असतील तर आपण त्याला एनने डिनोट करतो. एन मीन्स नॅचरल नंबर. आणि जो संच आहे तो आपण महिरपी कंसात डिनोट करत असतो. ठीक आहे, ह्या पद्धतीने हे कर्ली ब्रॅकेट आहे. तर 1, 2, 3, 4 हे जे आहेत ते नॅचरल नंबर्स आहेत, हे काउंटिंग नंबर्स आहेत आणि त्यालाच नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक संख्या असं म्हटले जातं. त्यानंतरचा जो आपला सेट आहे तो आहे पूर्ण संख्या. म्हणजेच काय? तर होल नंबर्स. तर कुठल्या संख्यांना आपण होल नंबर्स म्हणतो? जर नॅचरल नंबर्समध्ये आपण 0 ॲड केला, 0 इन्क्लूड केला, त्यानंतर जो सेट आपल्याला भेटणार आहे तो असतो आपला पूर्ण संख्येचा संच. म्हणजे काय? तर 0, 1, 2, 3, 4 अँड अप टू सो ऑन. अप टू सो ऑन म्हणजे पुढे अनंतपर्यंत ह्या संख्या पुढे चालत जातील. तर हा जो सेट आहे पूर्ण संख्येचा हा आपण डब्ल्यूने डिनोट करूया आणि तो देखील महिरपी कंसात असणार आहे. म्हणजे काय? तर नॅचरल नंबर्स. पण नॅचरल नंबर्समध्ये एक्स्ट्रा कुठला आला? इथे 0 आला. 0 जर ॲड होत असेल तर त्या संचाला आपण काय म्हणणार आहोत? होल सेट किंवा पूर्ण संख्येचा संच. मग ह्या ज्या सर्व आहेत ह्या काय आहेत? होल नंबर्स आहेत, पूर्ण संख्या आहेत. त्यानंतर पुढची आहे पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स. मग पूर्णांक संख्या म्हणजे कुठल्या संख्या? तर यात सर्व संख्यांचा समावेश होत असतो. जसं की निगेटिव्ह नंबर्स, मायनस नंबर्स. कोणते? जसं की -3, -2, -1. त्यानंतर 0 आणि सगळे जे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत 1, 2, 3 अँड अप टू सो ऑन. म्हणजे हा जो संच आहे हा असणारे इंटिजरचा सेट. हा डिनोट केलेला आहे आयने. तर ह्या ज्या पूर्ण संख्या आपल्याला दिसत आहेत इथे त्या काय आहेत? पूर्णांक संख्या आहेत. म्हणजे याच्यात जे ऋण पूर्णांकही इन्क्लूड होतात. हे जे सर्व दिसत आहेत -1, -2, -3 अँड अप टू सो ऑन म्हणजे पूर्ण मायनस इन्फिनिटीपर्यंत, अनंतपर्यंत हे आहेत ऋण पूर्णांक. आणि हे जे 0च्या नंतर जे आहेत 1, 2, 3, 4 हे सर्व आहेत आपले धन पूर्णांक. ठीक आहे, धन पूर्णांक. ओके. तर मग हा जो सेट आहे हा काय आहे? पूर्णांक संख्येचा संच. याच्यात धन, ऋण आणि 0चा समावेश असतो. त्यानंतर जो आपला पुढचा संच आहे तो आहे अपूर्णांक संख्या. तर अपूर्णांक म्हणजेच काय? तर फ्रॅक्शन्स. आता हे जे फ्रॅक्शन्स आहेत ते एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये आपण पाहूया. फ्रॅक्शन्स कुठले असतात? जसं की 1/2, 3/4, 5/6, 100/12. म्हणजे कुठलाही 1/2, 3/4, 5/6, 100/12. तर ह्या फॉर्ममध्ये जे नंबर्स असतात त्याला काय म्हटलं जातं? अपूर्णांक. म्हणजे ही नंबर्स आपण कसे लिहित आहोत? तर A/Bच्या फॉर्ममध्ये. इथे अंश आणि छेद अशा पद्धतीने हे नंबर्स लिहिले जात असतात. आणि हे जे A/B आहे म्हणजे हे जे नंबर्स आहेत जसं की 1/2 असेल, 3/4 आहेत, हे जे नंबर्स आहे हे A आणि B हे कुठले असणार आहे? तर डब्ल्यूच्या सेटमधले असणार आहे. म्हणजे काय? तर पूर्ण संख्येच्या सेटमधले हे नंबर्स असणार आहे. आणि इथे कंडिशन काय असणार आहे? B इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हा जो छेदस्थानी जी संख्या आहे ती कधीही 0 नसावी. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. B इज नॉट इक्वल टू 0. आणि हे फ्रॅक्शन जे आहेत ते सेट, होल सेटमधले नंबर्स आहेत, पूर्ण संख्येच्या संचातले नंबर आहेत.
पण जो 0 आहे तो छेदस्थानी नसावा. तर हा जो आहे हा अपूर्णांक संख्येचा संच आपण पाहिला. यानंतरचा जो आहे तो आहे परिमेय संख्या मीन्स रॅशनल नंबर्स. तर रॅशनल नंबर्स म्हणजे कोणते? फ्रॅक्शन्स जे आहेत ते रॅशनल नंबर्स असतात. रॅशनल नंबर्स म्हणजे काय? जे रॅशनल नंबर आहेत ते फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिले जातात. पण रॅशनल आणि फ्रॅक्शन यात फरक काय? मग आता सपोज रॅशनल नंबरचा सेट आपण आधी लिहून घेऊया. तर तो सेट कसा असणार आहे? त्यात अशा टाईपचे नंबर्स इन्क्लूड होतात जसं की -1/2, 3/4, 16/8, -1000/16. हे काही नंबर्स मी चूज केलेत. या टाईपचे कुठलेही नंबर्स आपण घेऊ शकतो. मग आता फरक काय? जे आहेत तेही त्याच फॉर्ममध्ये दिसत आहेत, ओके, अपूर्णांक. आणि जे परिमेय संख्या आहेत त्या पण सेम दिसत आहेत. मग इथे फरक काय? तर ह्या ज्या परिमेय संख्या आहेत त्या पण आपण a/bच्या फॉर्ममध्येच लिहितोय, ठीक आहे. पण जे a आणि b आहेत ते कुठले नंबर्स असणार आहे? तर ते इंटिजर सेटचे नंबर असणार आहे. बघा, इंटिजर सेट म्हणजे जिथे ऋण असतील, धन असतील, ठीक आहे. मीन्स इथे आपण ऋण संख्येचा पण वापर करणार आहोत. पण इथे पण एक कंडिशन असणार आहे की b इज नॉट इक्वल टू 0. ही कंडिशन दोघं सेटमध्ये काय असणार आहे? सेम असणार आहे, कायम असणार आहे. तर हे लक्षात ठेवायचे. फ्रॅक्शन आणि रॅशनलमधला डिफरन्स काय आहे? तरी नंबर्स जे आहेत ते a/bच्या फॉर्ममध्येच लिहिले जातात. परंतु फ्रॅक्शनमध्ये जे नंबर्स आहेत ते होल सेटमधले नंबर्स असतात. आणि जे रॅशनल नंबरमधले जे नंबर्स आहेत a/b हे जे आहेत ते इंटिजर सेटमधले नंबर्स असतात. म्हणजे जिथे आपण मायनस नंबर्स देखील यूज करू शकतो. ऋण पूर्णांकाचा देखील तिथे वापर केलेला असतो. तर मग आता बघा, जे सर्व पूर्णांक संख्या आहेत, पूर्णांक म्हणजे कुठल्या? तर ह्या जसं की -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 अँड अप टू सो ऑन. हे जे नंबर्स आहेत हे सर्व काय आहेत? तर परिमेय संख्या आहेत. कशा? आता मी तर म्हटले की परिमेय म्हणजे तर a/bच्या फॉर्ममध्ये लिहिता आले पाहिजे. पण हे नंबर्स तर आपल्याला a/bच्या फॉर्ममध्ये दिसत नाहीत. जसं की आपण इथून एक नंबर घेऊया. सपोज आपण घेतला आहे 3. तर ही 3 म्हणजे काही पूर्णांक संख्या आहे, ठीक आहे. पण हिच्या छेदस्थानी तर आपल्याला काही दिसत नाही आहे. हा एकच नंबर दिसतोय. हा अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये नाही दिसत आहे. तर जो नंबर, कुठलाही एक नंबर ज्याच्या छेदस्थानी काही नसतं त्याच्या छेदस्थानी नेहमी काय असतो? 1 असतो. आता हा जो नंबर आहे तो आपण एक a/bच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे हा काय झाली? तर ही एक परिमेय संख्या झाली, ठीक आहे. त्याच पद्धतीने कुठलाही नंबर्स घ्या. तुम्ही पूर्ण संख्येतलाही नंबर घेतला. आता पूर्ण संख्या 3 म्हणजे ही पूर्ण संख्याच आहे ऑब्वियसली. तर तीही तुम्ही परिमेय संख्येच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. किंवा तुम्ही नॅचरल नंबर घ्या, नैसर्गिक नंबर कुठलाही, तर तोही तुम्ही परिमेय संख्येच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. म्हणजे काय? तर पूर्णांक संख्या ह्या काय असतात? परिमेय संख्या असतात. तसंच जे अपूर्णांक आहेत, अपूर्णांक तर ते ऑब्वियसली ते तर परिमेय संख्याच आहेत. तर ह्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. अपूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. पूर्णांक संख्या देखील परिमेय संख्या असतात. आणि पूर्णांक संख्या म्हटल्या म्हणजे आपल्याला त्याच्यात पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या पूर्ण इथे इन्क्लूड होताना दिसतात. मीन्स ऑब्वियसली पूर्ण संख्या ज्या आहेत त्याही परिमेयच असतील आणि नैसर्गिक संख्या देखील काय असणार आहे? तर परिमेय संख्या असणार आहे. तर यापैकी धनपरिमेय संख्या कुठल्या असणार आहेत? धनपरिमेय. तर धन म्हणजे काय? जे पॉझिटिव्ह साईन असणार आहे. तर त्यात कुठल्या संख्या येणार आहेत? कुठलाही नंबर्स घेऊ शकता. जसं की 1/2 घेतला. आता इथे मी घेतलं आहे 16/8. हा 16/8 ही धनपरिमेय संख्या असेल. कुठलीही घेऊ शकता. 4/9 घेऊ शकता. 10/2 घेऊ शकता. ह्या ज्या संख्या आहेत ह्या सगळ्या काय झाल्या? धनपरिमेय संख्या, ठीक आहे. आणि ऋणपरिमेय संख्या, ऋणपरिमेय संख्या कुठल्या असणार आहेत? तर एकतर अंशस्थानी किंवा छेदस्थानी मायनस साईन असेल. जसं की इथे -1/2 आहे. इथे एक -1000/16 एक नंबर आहे. तर इथे एक ऋण चिन्ह इथे आलेलं आहे. म्हणजे हा काय झाला? तर ऋणपरिमेय संख्या. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण कुठले? -9/8 किंवा आपण असे एक्झाम्पल घेऊ शकतो 3/-4. तर इथे एकतर अंशस्थानी किंवा छेदस्थानी जिथे मायनस साईनचा यूज असेल किंवा मायनस साईन आलेलं असेल तर ते असणारे ऋणपरिमेय संख्या. मग सपोज एखादा कुठला नंबर असेल. आता इथेच एक एक्झाम्पल देते तुम्हाला -1/-2. जर हा नंबर असेल तर मग हा नंबर ऋणपरिमेय आहे का? तर नाही. का? कारण हे जे मायनस चिन्ह आहे ते
न्यूमरेटरलाही आहे आणि डिनॉमिनेटरलाही आहे, म्हणजे अंशस्थानी आहे छेदस्थानी आहे, तर ते काय होईल, कट होईल. मायनस साईन जे आहे ते कॅन्सल आउट होईल. मग जो उरलेला नंबर आहे तो काय असणार आहे आपला 1/2 असणार आहे. आणि हा जो नंबर आहे हा काय आहे, धनपरिमेय संख्या. तर मग आता पुढे आहे अपरिमेय संख्या. तर अपरिमेय संख्या म्हणजे कुठल्या संख्या, तर ज्या संख्या परिमेय संख्या नाहीत अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. किंवा जर सिंपल लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं तर अशा संख्या की ज्याचं डिव्हायडेशन जे आहे, भागाकार जो आहे तो कुठेच स्टॉप होत नाही, म्हणजे तिथे रिमाइंडर कधीच 0 येत नाही. तर जर एक एक्झाम्पल जर बघायचं असेल तर एक एक्झाम्पल आहे 22/7. हा जो नंबर आहे तर हा एक इरॅशनल नंबर आहे, म्हणजेच अपरिमेय संख्या आहे. तर कसं, तर जर आपण आता 22ला जर आपण 7ने डिवाईड केलं, ठीक आहे, डिव्हायडेशन, तर 7 3 21, 22 - 21 इज 1. ओके. आता याला पुढे डिवाईड करायचं असेल तर आपल्याला 0 इथे घ्यावं लागेल आणि 0 घेतला म्हणून इथे एक डेसिमल येईल. तर काय येईल, 7 1 7, रिमाइंडर इज 3. आता पुन्हा आपण एक 0 घेऊ, मग काय येईल, 7 4 28. ठीक आहे. 30 - 28 इज 2. अगेन वी विल टेक 0. अगेन 7 2 14. अगेन रिमाइंडर इज 6. वी विल टेक 0. तर पुन्हा पुढे काय येईल, 7 8 56. ओके. 56 म्हणजे पुन्हा 4 रिमाइंडर असणार आहे. पुन्हा आपण जर 0 घेतला तर म्हणजे हे जे डिव्हायडेशन आहे हे पुढेपर्यंत चालत राहील. हा जो इथे भागाकार तुम्हाला मिळणार आहे हा पुढेपर्यंत खूप सारे नंबर्स इथे येत राहतील आणि जी इकडे आहे प्रोसिजर चालूच राहील. इथे 0 जो आहे तो कुठेच येणार नाही आहे, म्हणून हे जे डिव्हायडेशन आहे हे स्टॉप होणार नाही. मग जे अशा टाईप्सचे नंबर्स आहेत ज्याचं डिव्हायडेशन स्टॉप होत नाही अशा नंबर्सला काय म्हटलं जातं, इरॅशनल नंबर्स. आणि यात जे नंबर्स आहेत ते रूटच्या फॉर्ममधले नंबर्सही असतात, जसं की √5 असेल, √2 असेल, √3 असेल. तर हे जे नंबर्स आहे यांनाही अपरिमेय संख्या असं म्हटले जातं. तर आत्तापर्यंत आपण जे बघितलं ते एका छोट्याशा डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण बघूया. इथे मी तुमच्यासमोर एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. यात ही जी बाहेरची आउटलाईन दिसते, ही जी सर्वात मोठी डायग्राम आपल्याला दिसते आहे ती आहे परिमेय संख्या. ठीक आहे, त्या आहेत परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर, आणि ते ह्या पद्धतीने फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असतात. याच्यात आपण इंटिजर्सचा वापर केलेला आहे, पूर्णांक संख्येचा. त्यानंतर त्याच्या आतमधली जी डायग्राम आहे ती आहे पूर्णांक संख्यांची. ठीक आहे, तर ह्या सर्व पूर्णांक संख्या आहेत ज्याच्यात निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि 0चा समावेश असतो. त्यानंतर आतमधली जी डायग्राम आहे ती पूर्ण संख्येची आहे, म्हणजेच होल नंबर्स, ज्याच्यात आहे 0 1 2 3 अँड अप टू सो ऑन. आणि सगळ्यात लहान जी डायग्राम दिसते आतमधली ती आहे नैसर्गिक संख्या, आणि त्यात समावेश असतो 1 2 3चा. ह्याचा अर्थ काय, तर सगळ्यात लहान जो सेट आहे तो आहे नैसर्गिक संख्येचा. जर नैसर्गिक संख्येमध्ये 0 आपण ॲड केला, 0 इन्क्लूड केला, तर जो सेट आपल्याला मिळतो तो आहे पूर्ण संख्येचा. जर ह्या पूर्ण संख्यांमध्ये जर आपण निगेटिव्ह नंबर्स ॲड केले तर जो सेट मिळतो तो आहे पूर्णांक संख्येचा. आणि पूर्णांक संख्येचा वापर करून जे नंबर्स आपण फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहितो त्या सर्व संख्यांना काय म्हटलं जातं, परिमेय संख्या. तर सर्वात मोठा सेट आहे परिमेय संख्येचा, आणि परिमेय संख्येमध्ये ह्या सर्व संख्यांचा काय होत असतो, समावेश होत असतो. तर हे त्याचे सर्व काय आहेत, सबसेट्स आहेत. ओके. तर आता नेक्स्ट आहे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी, ठीक आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 0 2 4 6 8 यापैकी कुठलाही अंक जर दिसत असेल तर ती जी संख्या असते ती काय असते, समसंख्या असते. म्हणजे अशी संख्या जिला 2ने निशेष भाग जातो, म्हणजे काय तर पूर्ण भाग जातो, जिथे बाकी 0 उरते अशा संख्येला तुम्ही काय म्हणणार, समसंख्या, जिच्या एकक स्थानी तुम्हाला हे अंक दिसले पाहिजे. त्यानंतर आहे विषम संख्या. तर विषम संख्या म्हणजे काय, जे तुम्हाला इथे उरलेले नंबर जे दिसत आहेत, जसं की कुठले, आता सपोज 1 3 5 7 and 9 हे जे अंक आहेत ते पुन्हा एकक स्थानी असले पाहिजे. ज्यावेळेस संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 1 3 5 7 and 9 ह्याच्यापैकी कुठला एक अंक दिसत असेल तर ती जी संख्या असणार आहे ती काय असणार आहे, विषम संख्या असणार आहे. ठीक आहे. किंवा मग तुम्ही काय म्हणू शकता दुसरं, की जर एखाद्या संख्येला 2ने भागले असता
जर बाकी एक उरत असेल, म्हणजे कुठल्याही एका संख्येला जर तुम्ही 2ने भागितलं असेल तर जर बाकी तुमची एक उरत असेल तेव्हा तुम्ही त्या संख्येला काय म्हणू शकता, विषम संख्या. जर एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आता इथे सांगितल्याप्रमाणे एकक स्थानी 1 3 5 7 9. सपोज मी घेते 15. ठीक आहे. तर मग ही विषम संख्या आहे की नाही, कसं, सपोज हिला आपण 2ने डिव्हाइड केलं तर काय असणार आहे, 2 7 14, रिमाइंडर 1 असणार आहे, बाकी इथे एक उरते. म्हणजे बघा, एखाद्या संख्येला जर आपण 2ने भाग देत असू, जर बाकी आपली एक उरत असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस जी ही संख्या आहे ही काय असणार आहे, विषम संख्या असणार आहे. ठीक आहे. आणि सेम जसं मी तुम्हाला समसंख्येचं सांगितलं, तर तुम्ही एखाद्या संख्येला जर 2ने भाग दिला, जर बाकी 0 उरत असेल तर ती संख्या काय असणार आहे, तुमची समसंख्या असणार आहे. किंवा तिच्या एकक स्थानी काय असलं पाहिजे, 0 2 4 6 8. ठीक आहे. ही खूप सिंपल डेफिनेशन आहे लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर जे पुढचं आहे संख्येचा प्रकार आपला आहे तो मूळ संख्या. तर मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे कुठल्या संख्या, मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिला फक्त एक किंवा ती संख्या स्वतः याखेरीज दुसऱ्या कुठल्याही संख्येने जर तिला भाग जात नसेल तर ती संख्या असते मूळ संख्या. म्हणजे काय की ती संख्या स्वतः आणि 1 या व्यतिरिक्त तिला कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर ती संख्या काय असणार आहे, मूळ संख्या. फॉर एक्झाम्पल स्टार्टिंगपासून जर घेतलं तर कुठली, 2 3 5 7 देन 11 13 17 19. ह्या ज्या काही संख्या आहेत तिथं पुढे अजून असतील, तर ह्या ज्या संख्या आहेत त्यांना मूळ संख्या म्हटलं जातं. मूळ संख्या कसं, तर मी ज्या पद्धतीने सांगितलं की त्या संख्येला फक्त ती संख्या स्वतः आणि एक याशिवाय कुठल्याही संख्येने भाग जात नाही किंवा ती कुणाच्याही टेबलमध्ये येत नाही, पाढ्यात येत नाही. तर जर सपोज 2 घेतला तर 2 कुठल्या टेबलमध्ये येतो, फक्त 2च्या टेबलमध्ये येतो. ओके. म्हणजे ह्या 2ला फक्त 2ने डिवाइड होत असतं आणि 1ने डिवाइड होतो. तर म्हणजे हा जो नंबर आहे हा काय झाला, मूळ संख्या झाली ही एक. तसंच 3च्या बाबतीत आहे, 3सुद्धा फक्त 3च्याच टेबलमध्ये येतो. ठीक आहे. दुसऱ्या कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. म्हणजे 3ला फक्त 3ने आणि 1नेच डिवाइड होत असतं, म्हणून 3 पण काय आहे, मूळ संख्या आहे. तर ह्या पद्धतीने या सर्व संख्या, याच्यात जर 19 घेतलं तर 19ही कुणाच्याच टेबलमध्ये येत नाही, तो फक्त स्वतः 19 1 19 म्हणजे त्याला 19 आणि 1 बस ह्या दोघंच त्याचे फॅक्टर्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही. ठीक आहे. बरं, याच्यात एक महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मूळ संख्येमध्ये ज्या सर्व संख्या तुम्हाला दिसतील त्या सर्व संख्या काय आहेत, तर विषम संख्या आहेत. त्या सर्व संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 1 3 5 7 9 यापैकीच अंक दिसेल, फक्त निग्लेक्टिंग 2, फक्त 2ला सोडून. फक्त इथे 2 अशी एक संख्या आहे जी समसंख्या आहे आणि ती मूळही आहे. तर मग सममूळ संख्या कुठली आहे, फक्त 2 ही एक अशी संख्या आहे जी समही आहे आणि मूळही आहे. तर हे लक्षात ठेवा की ही काय आहे, सममूळ संख्या आहे. ठीक आहे. बाकी सर्व ज्या संख्या आहेत त्या सर्व विषम मूळ संख्या आहेत. फक्त 2 ही एक अशी संख्या आहे जी समही आहे आणि मूळही आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे कुठल्या संख्या, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्या संख्या असणार आहेत संयुक्त संख्या. मूळ संख्या नसलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हटलं जातं. तर मग संयुक्त संख्या कुठल्या असतील, मूळ संख्या सोडून. मग 2, सपोज इथे मूळमध्ये 2 आहे आणि पुढे 3 आहे, त्यानंतर 5 आहे, मग मध्ये कुठल्या संख्या येते आपल्याला, 4 आहे, 6 8 9 10 12 14 अशा खूप साऱ्या संख्या येतील. ठीक आहे. मग ह्या सर्व संख्या काय झाल्या, तर ह्या संख्या झाल्या संयुक्त संख्या, कारण ह्या संख्या मूळ संख्या नाहीत म्हणून या संयुक्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या टेबलमध्ये येतात, म्हणजे कुठल्या ना कुठल्या पाढ्यामध्ये येतात, म्हणून मग त्याची एक संख्या आहे जी 1. ही 1 जो आहे तो इथे तुम्हाला मूळ संख्येतही दिसणार नाही आणि संयुक्तमध्येही दिसणार नाही. तर 1 ही अशी संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ठीक आहे. जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर 1 ही अशी संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.
त्यानंतर पुढे आहे जोड मूळ संख्या. ह्या सर्व गोष्टी बेसिक आहेत ज्या आपल्याला उपयोगात येणार आहेत. तर जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजे काय? आता मूळ संख्या आपण पाहिल्यात. मग मूळ संख्येपैकीच जोड मूळ संख्या कुठल्या? अशा संख्या ज्या संख्यांमध्ये 2चा फरक असेल. जसं की 3, 5, 5, 7, 11, 13 ह्या काही पेयर्स आपण घेतल्या आहेत, जोड्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मूळ संख्येच्या जोड्या आहेत. ठीक आहे. 3, 5, 7, 11, 13 हे सगळ्या मूळ संख्या आहेत. मग अशा मूळ संख्येची जोडी की जिच्यात 2चा फरक असेल. फरक कितीचा असणार आहे? 2चा असणार आहे. ठीक आहे. तर मग आपण त्या संख्येला काय म्हणू शकतो? जोडमूळ संख्या असं म्हणू शकतो. ठीक आहे. याला इंग्लिशमध्ये ट्विन प्राइम्स असंही म्हटलं जातं. ट्विन प्राइम्स. मूळ संख्येला प्राइम नंबर असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. प्राइम नंबर्स. ठीक आहे. तर जोडमूळ म्हणजे ट्विन प्राइम नंबर्स. मीन्स डिफरन्स इज 2. अशा 2 मूळ संख्या ज्याच्यातला डिफरन्स 2 असला पाहिजे. त्यानंतर आहे सहमूळ संख्या किंवा को प्राइम नंबर. तर को प्राइम नंबर म्हणजे कुठल्या पेअर्स असतील त्याच्यात बघा इथे 8, 9, 6, 7, 11, 12, 12, 35 ह्या काही टाईपच्या पेअर्स इथे असतात. म्हणजे काय? अशा पेअर्स ज्यांना हॅव नो कॉमन डिवायझर अदर दॅन 1. म्हणजे अशा काही पेअर्स की ज्यांना 1च्या व्यतिरिक्त कुठलाही एक कॉमन डिवायझर नसणार आहे. जर सपोज 8 आहे तर 2 4 8 किंवा 2 × 2 2 4. ठीक आहे. 4ला आपण अशा पद्धतीने मीन्स हेच कसं लिहू शकतो आपण 1 × 2 × 2. ठीक आहे. आणि त्याच ऐवजी जर 9 घेतलं तर 3 3 9. म्हणजे त्याचे फॅक्टर्स कसे असणार आहे? 1 × 3 × 3. ठीक आहे. 1 3 3 3 3 9. तर इथे कॉमन जे आहे ते फक्त 1 असणार आहे. ठीक आहे. बाकी कुठलाही नंबर कॉमन नसणार आहे. तर मग ज्या असे 2 नंबर्स की ज्याच्यात फक्त 1 हा कॉमन फॅक्टर असतो तर त्या नंबर्सला काय म्हटलं जातं? सहमूळ संख्या असं म्हटले जातं. ठीक. समसंख्या विषम संख्यांची बेरीज वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे तर ते बघूया. आता सपोज जर समसंख्या असेल तर 2 समसंख्यांची जर तुम्ही बेरीज करत असाल म्हणजे समसंख्या अधिक समसंख्या तर उत्तर नेहमी काय असणार आहे? समसंख्या असणार आहे. फॉर एक्झाम्पल 2 ही समसंख्या आहे, 4 देखील समसंख्या आहे. तर 2 + 4 असतो 6. म्हणजे 6सुद्धा काय आहे? समसंख्या आहे. म्हणजे समसंख्यांची बेरीज काय असणार आहे? नेहमी समसंख्या असणार आहे. नेक्स्ट समसंख्येची वजाबाकी म्हणजे समसंख्या वजा समसंख्या तर उत्तर काय असणार आहे? समसंख्या असणार आहे. कसं? हेच दोघं नंबर्स आपण घेऊया. 4 - 2 काय येणार आहे? 2. 4 ही समसंख्या आहे, 2 देखील समसंख्या आहे. दोघांची वजाबाकी काय येते? 2 आणि 2 देखील काय आहे? समसंख्या आहे. त्यानंतर जर आपण गुणाकाराचा विचार केला तर समसंख्येला जर आपण समसंख्येने गुणलं तर जे उत्तर आपलं येणार आहे ते काय असणार आहे? समसंख्या. पुन्हा मी सेम नंबर्स यूज करते. 4 × 2 तर 4 2 8. 8 काय आहे? समसंख्या आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे समसंख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार काहीही केलं तरी तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ते समसंख्याच मिळणार आहे. आता नेक्स्ट सपोज विषम संख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मग विषम संख्येची बेरीज आपण बघू. विषम + विषम काय येईल बरं? विषम + विषम तर हे अपोजिट असतं. इथे उत्तर जे येणार आहे ते सम असणार आहे. विषम संख्या कुठली आहे? सपोज आपण घेऊ 1 + 3 तर 1 + 3 काय असतं? 4. आणि 4 ही काय आहे? समसंख्या आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 2 विषम संख्यांची बेरीज करता त्यावेळेस येणारं उत्तर हे काय असतं? समसंख्या असते. त्याच पद्धतीने जर तुम्ही विषम संख्येची वजाबाकी केली विषम वजा विषम तर येणारं उत्तर काय असणार आहे? सम असतं. ठीक आहे. तर समसंख्या असणार आहे. ठीक आहे. तर म्हणजे इथे सेम नंबर घेऊया. 3 - 1 जे आन्सर येणार आहे ते 2. 3 आणि 1 काय आहे? विषम संख्या आहे. पण जे आन्सर येतं आहे 2 ही काय आहे? समसंख्या आहे. म्हणजे विषम संख्येतून विषम संख्या वजा केली असता येणारं उत्तर हे काय असतं? समसंख्या असते. आणि नेक्स्ट जर आपण गुणाकार केला विषम संख्येचा विषम × विषम विषम संख्या गुणिले विषम संख्या तर जे येणारं उत्तर आहे ते काय असतं? इथे विषम संख्या असतं. फक्त गुणाकाराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ते उत्तर जे आहे ते विषम असणार आहे. मग कसं? विषम सेम 1 × 3 काय असणार आहे? 3.
आणि 3 काय आहे, विषम संख्या आहे. दुसरं पण एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. 5 × 7, 7 5 जा 35. 35 काय आहे, विषम संख्या आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी अंक असतात ती असते विषम संख्या. म्हणजे विषम संख्येचा गुणाकार केला असता येणारं उत्तर काय असतं, विषम संख्या असते. पण हे संख्यांची बेरीज केलेली आहे, 2 विषम संख्यांची बेरीज केलेली आहे जी मला सम मिळते. पण ज्यावेळेस ह्या संख्या कोणत्या पटीत असतील, विषम संख्येच्या पटीत असतील. म्हणजे आता इथे मी 2 घेतलेल्या आहेत, पण जर सपोज मी याच्यात अजून एक संख्या ॲड केली, म्हणजे मी जर सपोज 1 + 3 + 5 केलं, ठीक आहे. आता ह्या संख्या किती आहेत, 3 आहेत. आणि 3 काय आहे, विषम नंबर आहे, ठीक आहे, विषम संख्येचा नंबर आहे. तर ही जी ॲडिशन येईल काय येईल, 5 + 3 8, 8 + 1 9. बघा आता 9 काय आहे, विषम संख्या आहे. मग आपला हा जो रूल मी सांगितल्याप्रमाणे विषम प्लस विषम सम असतो, पण इथे तर विषम येतं आहे का, कारण जे नंबर्स आहेत ते नंबर्स जर 3 5 किंवा 7 अशा पटीत जर तुम्ही घेतले, विषम संख्येच्या पटीत घेतले, तर तुमचं येणारं उत्तर हे विषम असणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. फक्त 2 नंबर्स असतील त्यावेळेस सम असेल, पण ज्यावेळेस विषम नंबर्स असतील त्यावेळेस काय असणार आहे, उत्तर विषम असणार आहेत. ते 2 आहेत, धन आणि ऋण. तर मग ज्यावेळेस तुम्ही धन आणि ऋण ह्या चिन्हांचा गुणाकार करता, ठीक आहे, त्यावेळेस त्याचं जे येणारं उत्तर आहे ते कसं असतं ते आपण पाहूया. तर सपोज ह्याच्यात एक सिंपल आहे, प्लस × प्लस. म्हणजे जर 2 धन संख्या तुम्ही घेतल्या, ठीक आहे, तर धन काय असतं, नेहमी धन असतं, ठीक आहे. हे कसं, तर आता एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पलमध्ये धनसंख्या म्हणजे 2 आणि अजून एक घेतली मी 5, तर 5 × 2 काय असणार आहे, 10. मी इथे धनसंख्येच्या बाबतीत बोलते, सम किंवा विषमच्या बाबतीत आपण बोलत नाही आहोत. हे धनसंख्येच्या बाबतीत बोलते. याचं जे चिन्ह आहे पॉझिटिव्ह साईन आहे. तर मग ज्यावेळेस आपण 2 पॉझिटिव्ह नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करतो, येणारं उत्तर हे आपलं पॉझिटिव्ह असतं, ठीक आहे. ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह × निगेटिव्ह करत असतो, प्लस मायनस, तर हे काय असणार आहे, मायनस असणार आहे. म्हणजे काय, सपोज एक नंबर, आता सेम नंबर्स घेऊ, 2 × -5, तर सेम 5 × 2 = 10. पण इथे एक नंबर मायनस आहे, म्हणून ह्या 10ला देखील मायनसचं साईन लागणार आहे. म्हणजे प्लस मायनस मायनस, ठीक आहे, प्लस प्लस प्लस, प्लस मायनस मायनस. थर्ड काय असणार आहे, मायनस × प्लस, सेम मायनस प्लस मायनस. तेच मी जर केलं -2 × 5 केलं, तर -10च आन्सर असणार आहे, ठीक आहे. आणि मायनस × मायनस, सो मायनस मायनस बिकम्स प्लस, ठीक आहे. मीन्स -2 × -5, तर काय असणार आहे, 5 × 2 = 10. आणि हे मायनस मायनस काय होईल, प्लस साईन होईल. प्लस जे साईन आहे ते आपण लिहित नाही अशा पद्धतीने, त्याला फक्त आपण 10 असं लिहित असतो, ठीक आहे. पण त्या प्रत्येक नंबरच्या पुढे काय असतं, प्लस साईन असतं, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीने आपण इथे मल्टिप्लिकेशनसाठी पाहिले, त्याच पद्धतीने ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी देखील चिन्ह खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे कसं, आता सपोज जर आपण 2 पॉझिटिव्ह चिन्हांची बेरीज करत असू, म्हणजे 2 पॉझिटिव्ह नंबर्स असतील, प्लस प्लस प्लस, म्हणजे काय की 2 धनसंख्येचा जेव्हा आपण बेरीज करतो, तर जे येणारं उत्तर असतं ते काय असतं, धनच असतं. म्हणजे कसं, एक्झाम्पल बघूया. 2 ही धनसंख्या आहे, 5 ही धनसंख्या आहे, तर मग 2 + 5, 2 + 5 7, तर 7सुद्धा काय असणार आहे, धन असतं. धनसंख्येच्या बाबतीत तर काही विषयच नाही. पण सपोज जर ऋण असेल, तर मग आता ऋण, 2 संख्या ऋण आहेत, ठीक आहे, ऋण अधिक ऋण, तर जे उत्तर असतं ते काय असतं, ऋणच असतं. कसं, हे बघा, -2 + -5, तर मग मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे, म्हणजे दोघांची बेरीज होणार आहे. तर 5 + 2 असणार आहे 7, पण जे चिन्ह याला येईल ते काय असणार आहे, मायनस साईन, ठीक आहे. निष्कर्ष काय आहे, तर समान चिन्हांची बेरीज केली असता येणारं जे उत्तर आहे त्याला चिन्ह काय असणार आहे, समान असणार आहे, तेच असणार आहे. जर प्लस असेल तर प्लसच असेल, जर मायनस असेल तर ते चिन्ह काय असणार आहे, मायनसच असणार आहे. ज्या पद्धतीने आपण एक्झाम्पलही पाहिलं आहे. तर ह्या काही बेसिक गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत.
नेक्स्ट व्हिडिओ जो असेल त्याच्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असल्यामुळे आपण हे पाहिलं आहे. तर तुम्ही ह्या गोष्टींचा सराव करा. माझ्या ह्या व्हिडिओने तुमच्या अभ्यासात नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा मी करते आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्स फॉर वॉचिंग.